प्रशांत कोरटकरला काल कोर्टानं 2 दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्याला पोलीस कोठडीमध्ये पुन्हा घेऊन जात असताना अमित कुमार भोसले या वकिलांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आणि अमित कुमार भोसले आहेत, तुम्ही काल प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काय आपली भावना होती त्यावेळी, काय आपल्या मनात होतं? राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशा पद्धतीचं घाणेरडं विधान, विषारी प्रवृत्ती त्या कोरटकरच्या डोक्यातून सातत्यानं बाहेर पडायला लागल्या. आणि माझ्यासारख्या भारतीयाला, शिवप्रेमी कार्यकर्त्याला कदापि हे सहन होणार नाही. कारण या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मूर्तिमेढ लावली, रोवली गेली. ती मूर्तिमेढ 1947 सालापर्यंत अखंडपणे तिथे राहिली. त्यामुळे या देशाला असली घाणेरडी विषारी प्रवृत्ती जी आहे ती नष्ट झाली पाहिजे. हा राग माझ्यासारख्या असंख्य शिवप्रेमी शिवभक्तांच्या मध्ये आहे. तो ज्यावेळी समोर आला त्यावेळी माझ्यातला वकील असू दे, मी डॉक्टर असू दे, मी इंजिनियर असू दे, शिक्षक असू दे, व्यापारी असू दे, हे सगळं बाजूला, मी सर्वप्रथम एक शिवप्रेमी नागरिक आहे, मी एक भारतीय नागरिक आहे. माझ्या देशाला, माझ्या राष्ट्रीय एकात्मतेला जर कुठं तडा जात असेल तर ती कुणालाही शक्य होणार नाही. त्या ठिकाणी समोर आल्यानंतर माझ्याकडून जे कृत्य घडलं तर अनेकांच्या नजरेमध्ये डोळ्यामध्ये मला ते दिसत होतं. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत ही वेगळी असती. मी माझ्या भावनेला मी कंट्रोल नाही राहू शकलं. कारण भगतसिंगाचं जे त्याग आहे, त्यांचं जे बलिदान आहे, संभाजी महाराजांनी त्यांनी आदर्श वेळासमोर ठेवून जे देशासाठी कार्य केलेलं आहे, तुमच्या आमच्या सर्वांनी नैतिक जबाबदारी आहे की या देशातल्या असंख्य जाती धर्माला, असंख्य रंगांना, विविध पंथांना आपण एकत्रपणे बांधत राहिलेलो आहे. आणि अशी जी घाणेरडी प्रवृत्ती आली तर क्रांतिकारकांना ते चांगलं वाटणार नाही, त्यांच्या जीवन करायला ते बरं वाटणार नाही. सातत्यानं डोक्यामध्ये मला ते राग व्यक्त होत होता. त्यामुळे मी माझ्या पद्धतीनं काल त्याला शासन व्हावं असं वाटतं. पण तुमच्यावर पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलं, गुन्हा दाखल केलेला आहे का, काय नेमकं झालं? पोलीस प्रशासनानं त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे कर्तव्य आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ते निभावलेलं आहे. त्यांची जी प्रोसिजर आहे त्याला आपण सामोरं जाणं हेतून पुढचं माझी जबाबदारी नैतिक राहील. याच्या आधी देखील अनेक आंदोलनं आपण केलेली आहात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत आहेत. काय त्यांना संदेश आहे आपला? छत्रपती शिवाजी महाराजांनी कसल्याही पद्धतीचं नुकसान केलं नाही. लोकांना माणूस म्हणून जगण्याचं त्यांनी सामर्थ्य दिलं. अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांचं कौतुक आणि त्यांचे विचार घेण्याचं काम फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्यांचा आदर्श घेऊन लोक आपलं जीवनमान समृद्ध करायला लागल्यात. आणि जर अशी घाणेरडी प्रवृत्ती जर अशी या लागली तर आपल्या देशाला ही परवडण्यासारखं नाही आहे. माणुसकीला ही कायम फासणारी असली अवलाद आहे ही नष्ट झाली पाहिजे. ह्याच्या अगोदर राहुल सोलापूरकरांना नालायकपणा केला, त्याच्या अगोदर कोश्यारी सारख्या लोकांनी अपेक्षित नव्हतं, त्याच्या अगोदर जेम्सने केलं. अहो हे चाललंय काय? कुणाबद्दल तुम्ही बोलताय? ज्या छत्रपती घराण्यानं संपूर्ण देशाला उभारी दिली, त्या देशाला माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य दिलं, त्या माणसांच्या बाबतीमध्ये असं करून बोलालं तर माझ्यासारखे असंख्य शिवप्रेमी, असंख्य भारतीय नागरिकाला हे कदापि होणार नाही. या देशाला असं स्वातंत्र्य मिळालेलं नाही. अनेक देश पारतंत्र्यामध्ये होता, मग ते कधी इंग्रज असतील, कधी मुघल असतील, कधी निजाम असेल, कधी आदिलशाह असेल, कधी बाबर असेल, कधी पोर्तुगीज असेल, कधी डच असेल, या सगळ्यांच्या बरोबर या भारतीयाने आपलं जीवाचं बलिदान दिलेलं आहे. आणि त्याची संपूर्ण प्रेरणा सोडून बघितलं तर छत्रपती घराणं आहे. आणि त्या घरावर तुम्ही जर असं बोलायला लागला तर ह्या देशाचं नाव खाली होईल. ह्या देशामध्ये आम्ही गुन्हा गोविंद सगळं नव्हतोय. आज भारतीय जवान बाउंड्रीवरती शहीद व्हायला लागला आहे. हो त्याला काय वाटेल जर आम्ही अशा पद्धतीचं ते जीवन जगायला तर त्याला काय गरज पडल्या सांगा ना. आता इथून पुढची आपली भूमिका काय असणार आहे? कारण सुरक्षेचा तर मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेलाच आहे कोरटकरच्या. इथून पुढची भूमिका काय? पोलीस अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत, न्यायपालिका पण चांगल्या पद्धतीने काम करताय. माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या टीव्ही सर्व चॅनलच्या माध्यमातून की त्याला कठोर शिक्षा करा. आणि आमच्या भारत देशाच्या या राष्ट्रीय एकात्मतेला कसल्याही पद्धतीचा तडा जाणार नाही. आम्ही जेवढे या जगात जाती धर्म नाहीत तेवढे आमच्या भारत भूमीमध्ये जाती धर्म आहेत, विविध रंग पंथाचे विचाराची लोक राहतात. ह्यांना गुन्ह्या गोविंदानं कुठं तर राहू द्या. याच्यासाठी मी कळकळीच्या ठिकाणी इच्छा व्यक्त करीन की कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापुरी फेटा पण आहे आणि तो कोल्हापुरी पायथन पण आहे. त्यामुळं हे लक्षात घ्यावं अशा विषारी प्रवृत्तीनं. आणि वेळीच यांना कठोर शासन करा. कालच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांच्याकडं एक चांगलं निवेदन दिलेलं आहे. अमित शहाचं सुद्धा काम चांगलंच आहे. त्यांनी चांगले कायदे आणतात, कडक शिस्तबद्धतेचं ते व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मी तुमच्या चॅनलच्या सर्व चॅनलमध्ये आवाहन करत होतो की तुम्ही कडक कायदा तयार करा आणि अशी घाणेरडी विषारी जी काय प्रवृत्ती आहे ती इथून पुढे जन्माला येणार नाही असं मी अमित शहा साहेबांना निवेदन करतो. उदयनराजे महाराजांच्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा राहील. धन्यवाद. तर आपण बघितलं की ज्यावेळी कोर्टातून प्रशांत कोरटकरला खाली घेऊन जात होते त्यावेळी माझ्या ज्या भावना होत्या त्या मी थांबवू शकलो नाही आणि मी त्या भावना व्यक्त केल्या. मात्र पोलीस त्यांचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आहेत.
कोल्हापुरात कोल्हापुरी फेटा देखील आहे आणि कोल्हापुरी पायतान देखील आहे. त्यामुळे इथली काही जी सगळी शांततेचं वातावरण आहे ते कुणीही बिघडवण्याचा प्रयत्न करू नये असं देखील आवाहन या ठिकाणी अमित कुमार भोसले यांनी केले. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.